आता हे संविधान काही एका व्यक्तीची जबाबदारी थोडीच आहे, एका समाजाचं थोडीच आहे संविधान. बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, म्हणून काही लोक म्हणतात की एका शूद्राने लिहिलं म्हणून आम्ही त्याला काही थोडा भाव देत नाही. पण हे काय एका शूद्राचीच फायदा झाला का? या भारतामध्ये समानतेचं जे तत्व आलं ते सर्वांनाच लागू आहे. इथे काही एकट्या शेड्यूल कास्टच्या माणसाला, शेड्यूल ट्राईबच्या किंवा ओबीसी किंवा ओपनच्या कॅटेगरीला असं काही आहे का? सर्वांना इक्वल अपॉर्च्युनिटी या देशामध्ये आहे. मग राजकीय जर आम्हाला लोकशाही मिळाली असेल, पॉलिटिकल डेमोक्रेसी मिळाली असेल, तर सोशल डेमोक्रेसी मिळवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. आणि जोपर्यंत सोशल डेमोक्रेसी या देशामध्ये निर्माण होत नाही, सोशल डेमोक्रेसी काय की समता, न्याय, बंधुता यावर आधारित असलेली समाजाची समाजरचना. जोगार म्हणून बसावं लागत होतं, पण आज ते तुमच्या क्लिनिकमध्ये बसतं. हे फक्त बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांनी जो अधिकार आपल्याला या संविधानामार्फत दिलेला आहे, त्या संविधानातर्फे आपल्याला हा पूर्ण अधिकार प्राप्त झाला. आणि हे जे जीवन आहे हे बाबासाहेबांचं सदैव ऋणी आहे, ऋणी राहील, यात दुमत नाही. आणि त्यांच्या नावाला अनुसरूनच आम्ही ही जी संस्था बनवलेली आहे. आजपर्यंत त्या संस्थेने जे ही सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत ते तर आहेत, पण यापुढेही जे नवीन आमचे जे कार्यकारिणी आम्ही जे निवडलेली आहे, तडफदार आहे ती. Having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all its its citizens, justice, social, economic, and political liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, to hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. this constitution. डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशन या संस्थेच्या जुन्या कार्यकारिणीला निरोप समारंभ देऊन नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या समारंभामध्ये मी
डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विजय गजबे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ते रिशिमा क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे संचालक आहेत, डायरेक्टर आहेत. आपले दुसरे सन्माननीय विशेष अतिथी डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड सर, प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय विभाग नागपूर, हे सुद्धा पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये जे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ते माननीय प्रवीण रामटेके सर हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वप्रथम मी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आजच्या पदग्रहण समारंभाला उपस्थित अध्यक्ष, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय गजबे सर, संचालक रिशिमा क्रिटिकल केअर नागपूर, विशेष अतिथी माझे मोठे बंधू डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड सर, प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय विभाग नागपूर, प्रमुख उपस्थिती प्रवीण रामटेके सर, एक संचालक आहेत एक सुखाया फार्मास्युटिकल कंपनीचे, जे माझे मित्र आहेत. ते माझ्यासोबत सुरुवातीपासून अध्यक्ष म्हणून मी काम करीत. सचिव डॉक्टर संजीव मेश्राम सर, मंचावर उपस्थित डॉक्टर कुलदीप डोंगरे सर, वुमन्स फोरमचे सन्माननीय माझे पदाधिकारी, या संस्थेचे संस्थापक सदस्य डॉक्टर शैला कोसे, डॉक्टर संजीवनी रामटेके, डॉक्टर रचना रामटेके, डॉक्टर विनोद गंभीर, डॉक्टर गौतम भैसारे, आणि सोबतच उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर एम आर चोरमारे सर, सहसचिव डॉक्टर अजय मसाने सर, सहकोषाध्यक्ष डॉक्टर सी जी पाटील सर, इतर सर्वांनी मिळून आजच्या या इथे इथपर्यंत जे असोसिएशनची वाटचाल आणलेली आहे, या सर्वांना मी अभिवादन करतो आहे. जे माझे आजच्या कार्यक्रमात उपस्थित झालेले माझे वरिष्ठ काही डॉक्टर्स इथे आलेले आहेत. डॉक्टर अनिल बघेल सर, जे भोपाळवरनं आलेले आहेत, त्यांना पण मी अभिवादन करतो आहे. इतर माझे सर्व जे वरिष्ठ आहेत त्यांना. सर, डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशनचं स्थापना कशी झाली मी थोडक्यात सांगतो. जसं चोरमारे सरांनी सांगितलं की कुठलीही संघटना चालवायची म्हणजे त्यासाठी आपल्याला आपले ध्येय, धोरण आणि एकीकरण म्हणजे एकता हे पाहिजे, हे गरज आहे. पण आमच्या डॉक्टर्स जे आहेत, BMS डॉक्टर्स झालेले, BMS MD झालेले, जे अकॅडमिकमध्ये आहेत, मेडिकल ऑफिसर आहेत, त्यांची कुठल्याही प्रकारची संस्था नव्हती. मग आम्ही 13 एप्रिल 1910 रात्री म्हणजे 14 एप्रिलच्या बरोबर 12 वाजता आम्ही एक मीटिंग घेतली. आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही एक विचार केला की एक आपली संस्था, BMS डॉक्टरांचे काही प्रश्न असतात, एकत्र येत नाही, त्यांना कुठलाही मंच नाही, म्हणून आम्ही त्या दिवशी एक ध्येय केलं की आपण लवकरात लवकर एक संस्था रजिस्टर्ड करायची आणि आपले काम सुरुवात करायची. तर 2010 पासून 2023पर्यंत मी आणि माझे जितके पदाधिकारी आहेत आणि आपण सर्व प्रत्येक वर्षी आपण कार्यक्रम करत असतो. आणि हे आजपर्यंत आपण विचार केला की आमच्या या संस्थेतर्फे खूप कार्यक्रम झाले साहेब. त्यामध्ये माझ्याकडे लिस्ट जर समजा घेतली तर थोडं वाचण्यात वेळ लागेल, कारण उपायुक्त साहेब डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड सरांना थोड्या वेळात
जायचंही आहे, पण आपल्याला आपल्या संघटनेमार्फत फक्त काम करायचं आहे या हेतूने आम्ही ही संघटना बनवली. आणि या संघटनेमध्ये आम्ही सर्वांनी मिळून एक ध्येय केला की कुठल्याही प्रकारचं कार्यक्रम असो, ते शिबिर असो किंवा आम्ही प्रत्येक वर्षी मैत्री मिलन हा एक प्रोग्राम घेत असतो, ज्यामध्ये आदर्श चिकित्सक पुरस्कार आणि विद्यार्थ्यांना पुरस्कार, जे मेरिट आलेले असतात त्यांना पुरस्कार देत असतो. आणि एक खेडीमेडीच्या वातावरणात एंटरटेनमेंट प्रोग्राम आणि एक मैत्री मिलनचा प्रोग्राम आम्ही प्रत्येक वर्षी घेत होतो, पण कोविड काळामुळे आम्ही 3 वर्ष घेतलेलं नाही आहे. मग या अनुषंगाने आम्ही एक विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पालखी नेताना जसे खांदे देतात आणि थकले की त्यांना सोडत नाही, दुसरे खांदे द्यायला येतात, या विचाराने मी आणि माझे पदाधिकारी यांनी विचार केला की आपल्या खांद्यातलं सर्व भार दुसरं जे येणारे त्यांना द्यावा आणि त्यांना पण पुढे घेऊन जावा. आणि या संघटनेमध्ये महत्त्वाचं म्हणजे आम्हाला वुमन्स फोरम जे आहे, महिला डॉक्टर्स, त्यांचा एक खूप मोठा साथ मिळाला. त्यांचं एक यामध्ये खूप चांगले ते आम्ही मिळून कार्यक्रम करत असतो. आणि या काम करताना थोड्या अडीअडचणी येतात, मतमतांतर असतात, पण या मतमतांतरांना काहीतरी उत्तर काढून समोर जायचा हाच आमचा ध्येय असतो. आणि याच अनुषंगाने आम्ही आज विचार केला की समोर 2023ची जी नवीन कार्यकारिणी जी आहे, ते अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि नवीन कार्यकारिणी बनवायची. आणि या अनुषंगानेच आम्ही एकत्रित आज येऊन सर्वात आधी पदग्रहण समारंभ घ्यायचा. कारण खूपसे आमचे प्रॅक्टिशनर्स आहेत ज्यांना डॉक्टर BR आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशन आहे कार्यरत, हे खूप लोकांना माहीत नाही. म्हणून आम्ही या अनुषंगाने आम्ही आधी काय केलं की आम्ही पदग्रहण कार्यक्रम घ्यायचं. म्हणून आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला आम्ही गेस्ट म्हणून बोलवलं. आमचे अध्यक्ष आहेत साहेब. नवीन टीम आजपासून कार्यरत राहतील आणि पुढे चांगले कार्यक्रम करतील. आमचं जरी इथे काम थांबलेलं नाही आहे, आम्ही काम थांबवणार नाही. आम्ही पुढे यांच्यासोबत काम करू, नवीन लोकांना आणण्याचा प्रयत्न करू. मैं इनके बारे में इतना ही कहूँगा कि नई टीम के लिए कि जब भीम थे चलते तो हजारों दिल मचलते थे, भीम जब रुकते तो तूफान रुक जाते थे. इतने काबिल थे बाबा कि कभी इरादा न बदला, बाबा भीम ने तो सारा इतिहास बदल डाला. मित्रों, मेरा ये कहना है कि कोई भी, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने तो पूरा ये देश का इतिहास ही बदल दिया. हमारे इस एसोसिएशन का जो काम है उसको आगे बढ़ाने के लिए और उसको अच्छे ढंग से सुचारू रूप से आगे बढ़ाने के लिए डॉक्टर विनोद गंभीर, जो नेशनल इंटीग्रेटेड मेडिकल एसोसिएशन के कोषाध्यक्ष रह चुके हैं नागपुर डिस्ट्रिक्ट के, हमने उनका जो एक्सपीरियंस था, हमने सोचा कि ये एसोसिएशन में उनका काम आएगा. और आज समय पर 2 बजे उनका फ़ोन आता है कि यार अपेंडिक्स का अटैक आ गया, मुझे पेट में दर्द है, मैं कैसे आऊँ, लेकिन आना तो है. तो उनको मैं बोला यार इंजेक्शन पहले लगा दो, इंजेक्शन लगाने के बाद में मैं आता हूँ लेने के लिए. उन्होंने बोला लेके आओ. बोला यार लगा के रहे, मैं आता हूँ. इसलिए थोड़ा लेट हो गया. लेकिन डॉक्टर गजबे सर, जो कि ऋषिमा हॉस्पिटल के संचालक है, उनको भी यहाँ आना था. उनको जैसे ही पता चला कि डॉक्टर गंभीर बीमार है, तो उन्होंने बोला कि पहले तू आ, ठीक हो जा. और उनके अभी भी कैनुला जो है हाथ में लगा हुआ है. इसलिए जोरदार उनके लिए हम हौसला अफजाई के लिए. और डॉक्टर विजय गजबे सर तुमचं जे चार्ज झालं ते देणार नाही आम्ही. हां, तुम्ही काही असं विचार करू नका.
जे काही झालं असेल तर आम्ही फोनपे करून देऊ नंतर. आणि डॉक्टर गंभीर सरांना त्यांनी चांगलं करून सोबतच आणलं आणि हा कार्यक्रम पुढे. मी जास्त बोलणार नाही, फक्त इतकं मी प्रयत्न करील की मी थांबलेलं नाही आहो, माझी टीम थांबलेली नाही, फक्त आम्ही खांदा पलट केलेला आहे आणि खांदा द्यायला कुठेही आम्ही मागे पडणार नाही, असे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि नवीन जे टीम आलेली आहे त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी चांगले काम करावं आणि पुढे जावं. धन्यवाद. जय भीम. मंचावर आसीन डॉक्टर विजय गजबे सर, संचालक रेश्मा क्रिटिकल केअर हॉस्पिटल, आमचे विशेष अतिथी डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड सर, प्रादेशिक उपायुक्त सामाजिक न्याय विभाग नागपूर, आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आयुष्यमान प्रवीण रामटेके सर, संचालक सुकाया फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड, या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आर डी कोसे सर, कोषाध्यक्ष डॉक्टर कुलदीप डोंगरे सर, उपाध्यक्ष डॉक्टर एम आर चोरमारे सर, सहसचिव डॉक्टर अजय मसाने, सहकोषाध्यक्ष डॉक्टर सी जी पाटील, आणि या संस्थेचे आजीवन सदस्य मेन ज्यांनी या संस्थेला उभारण्यामध्ये सहभाग दिला, त्यानंतर ही संस्था फळाला आली आणि आणखी सोबत येत गेले लोक आणि जुळत गेले. त्यामध्ये असले सर्व लेडीज फोरम आणि युवावस्था या सर्वांचे मी इथं येल्याबद्दल आभार मानतो आहे. मित्रांनो, हे जे डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर संस्था आहे, ही आमच्या कॉलेज जीवनामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना आमचा त्याच्याशी संबंध आला. त्यावेळेस आमच्याकडे पैशाचाही अभाव असायचा आणि त्या काळामध्ये संस्थेचे कार्यक्रम करताना डॉक्टर बी आर आंबेडकर ते कॉलेजची संस्था होती, तिथपासनं आम्हाला ते धडे मिळत गेले की सामाजिक क्षेत्रात आपण कसं केले पाहिजे. कॅम्प केले पाहिजे, दीक्षाभूमीचा कॅम्प प्रामुख्याने असायचा, तिथं आम्हाला पुष्कळचं शिकायला मिळायचं. तर ते जे संस्था आमची होती कॉलेज जीवनातली, तिथून आम्ही सामाजिक उपक्रम राबवण्याचा जो कित्ता गिरवला आणि त्याला पुढं चालवण्यासाठी मनामध्ये कुठंतरी सल होती की कॉलेज जीवनातून आपण बाहेर पडलो, परंतु बाहेर अशी कोणतीच संस्था आपली हक्काची नाही आहे की ज्याद्वारे मनात तर खतखत होती की काहीतरी आपल्याला करायचं आहे आणि जिद्दीने करायचं आहे. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मग असाच आम्ही विचार करत असताना आमचे जे मित्रपरिवार, सिनियर ज्युनियर सर्व आम्ही पूर्वसंध्येला बसलो. 2010ला 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येला आम्ही एका ठिकाणी मीटिंग घेतली आणि निर्णय घेतला, नाही बोला आपल्या मनामध्ये आहे करायचं आहे, कारण की आपलंही काहीतरी समाजाला देणं आहे आणि त्या देण्याच्या जाणिवेतून आम्हाला अशी एक संस्था पाहिजे जी आमच्या हक्काची असली पाहिजे. मग ती संस्था कोणती असली पाहिजे, तर डॉक्टर बी आर आंबेडकर कॉलेज जीवनातली असली, त्यापेक्षा दुसरी संस्था चांगली राहू शकत नाही. म्हटलं मग तेच नाव ठेवून आपण प्रयत्न करायचा, त्याला रजिस्टर्ड करायचं आणि त्या संस्थेच्या अधिपत्याखाली आपल्यानी जेवढं होते आणि पुष्कळसं आपल्यानी होते आहे ते करायला प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाला पाहिजे. त्याकरिता मग आम्ही पूर्वसंध्येला बसून सर्वांनी त्या संस्थेची स्थापना केली. दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही 14 एप्रिलला संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना समोर ठेवून आपण हार घातला आणि शपथ घेतली की आजपासून आपल्याला या संस्थेच्या अखत्यारीमध्ये जेही उपक्रम सामाजिक, शैक्षणिक आणि आपल्या डॉक्टरांना लाभदायक असणारे जेही उपक्रम आहेत ते आपण इथून आजपासून स्टार्ट करू. आणि त्या अनुषंगाने दुर्गम क्षेत्रामध्ये कॅम्प घेणे, गरजूंना मदत करणे आणि संस्थेद्वारे आणखी विविध प्रकारचे उपक्रम, जसे सरांनी सांगितलं की गेट टुगेदर करून लोकांना जोडण्याचा प्रयत्न करणे, हे आम्ही विविध प्रकारचे उपक्रम दरवर्षी घेत आलेलो आहे. आणि पॅन्डेमिक्समध्ये कोरोना काळामध्ये सुद्धा आमचे उपक्रम थांबले नाही. पुष्कळशा लोकांना कल्पना नसेल की या 3 वर्षात आम्ही केलं नाही. 3 वर्षामध्ये आम्ही कितीतरी ठिकाणी जाऊन दर हप्त्याला आम्ही 500-500 किट वाटलेले आहेत असोसिएशनच्या अंडरमध्ये जाऊन. ज्या गरजू व्यक्तींना जसं ज्यांनी जमलं तसं स्वतःच्या क्लिनिकमधून म्हणा किंवा त्या पर्टिक्युलर जागेमध्ये जाऊन आम्ही गरजू व्यक्तींना किट वाटलेले आहेत, त्यांचा औषधोपचार आम्ही केलेला आहे. आणि त्याशिवाय आणखी गरजू व्यक्तींना काय करता येईल, शैक्षणिक एखाद्याला मदत करता येईल का, त्या अनुषंगाने आम्ही ते
हे करत होतो, प्रयत्न करत होतो आणि त्यानुसार आम्ही मार्गक्रमण करत होतो. सोबतच मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो, आमच्या संस्थेच्या अधिपत्याखाली संस्थेचे ब्रीदवाक्य असलेले आहे की बाबासाहेबांनी आपल्याला ज्या स्तरातून या स्तरापर्यंत पोहोचवलेलं आहे, आज आपण तुमच्याकडे सर्वच विविध प्रकारचे व्यक्ती, असं नाही की कोणी विविध प्रकारचे व्यक्ती उच्च नीच जे त्यावेळेचे जे भावना होती, ती भावना आजही कुठे कुठे पुसटशी आहे. पण ती व्यक्ती तुमच्या क्लिनिकमध्ये येऊन तुमच्या दारामध्ये नंबर लावून बसते. एक काळ असा होता की तुम्हाला त्यांच्या दारामध्ये जोगार म्हणून बसावं लागत होतं, पण आज ते तुमच्या क्लिनिकमध्ये बसतं. हे फक्त बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांनी जो अधिकार आपल्याला या संविधानामार्फत दिलेला आहे, त्या संविधानातर्फे आपल्याला हा पूर्ण अधिकार प्राप्त झाला. आणि हे जे जीवन आहे हे बाबासाहेबांचं सदैव ऋणी आहे, ऋणी राहील, यात दुमत नाही. आणि त्यांच्या नावाला अनुसरूनच आम्ही ही जी संस्था बनवलेली आहे. आजपर्यंत त्या संस्थेने जेही सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत ते तर आहेत, पण यापुढेही जे नवीन आमचे जे कार्यकारिणी आम्ही जे निवडलेली आहे, तडफदार आहे ती, त्यामध्ये मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की या नवीन कार्यकारिणीमध्ये आम्ही हा थोडासा एक वेगळा बदल केला की त्यामध्ये एक सिनियर, एक लेडीज फोरम आणि एक ज्युनियर मुलगा, तो जाणून बुजून आम्ही घेतला की त्याच्यामध्ये बॅलन्सिंग कोणाला जायला नको. कारण की बाबासाहेब समतावादी होते, आम्ही सुद्धा समतावादीच आहोत. आणि त्यामुळं सर्व बॅलन्सिंग करून आम्ही इथं संस्था बनवलेली आहे, म्हणजे नवीन कार्यकारिणी निवडलेली आहे. आणि त्या नवीन कार्यकारिणी निवडल्यामुळं असं नाही की त्यांनीच फक्त हे करायला पाहिजे, त्यांच्यासाठी आमचे खांदे सदैव तयार आहेत. केव्हाही, कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत, फायनान्शियल, सोशल, कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आम्हाला बोलवावं. आम्ही बोलवण्याची वाट पाहणार आहे, आम्ही प्रत्यक्ष राहूच, पण तरीसुद्धा जर त्यांना असं वाटते कधी, तर त्यांनी आम्हाला बोलवावं. आम्ही सदैव त्यासाठी तयार आहोत. तनमन धनाने सतरंजा उचलण्यापासून आम्ही अगोदरपासून तयार आहोत. आता ते आम्ही करतो आहे. आणि दुसरं एक सांगू इच्छितो मित्रांनो की असोसिएशनचे एक सतत चालणारे कार्य म्हणजे भंतेजी सुरेश ससाईजींचं आहे अराकितो वृद्धाश्रम. त्या अराकितो वृद्धाश्रमामध्ये आता सलग 7-8 वर्षापासनं महिन्याचा पहिल्या शनिवारी आपल्या असोसिएशनचे सदस्य जातात आणि त्याचा पूर्ण वैद्यकीय जिम्मा आणि सोबत मानवोपयोगी दैनंदिन जीवनामध्ये त्यांना ज्या गोष्टी लागतात, 5 प्रकारच्या गोष्टी लागतात, त्या गोष्टी, त्यामध्ये एक आंघोळीची साबण, कपडे धुण्याची साबण, निरमा पावडर, टूथपेस्ट आणि तेलाची एक बोतल असते. ती प्रत्येकाला 36 लोक आहेत तिथे वृद्धामध्ये आणि ते विविध जातीचे आहेत, विविध पंथाचे आहेत. लेकिन आपको यदि मिनी इंडिया देखना है तो आप अवश्य वृद्धाश्रम में जाओ. देखो वहाँ सभी जाति के लोग हैं और आणि त्यांच्या मुलांनी जर त्यांना टाकून दिलं तर आपण समाजाच्या जाणीवेतून आपण त्यांना एक प्रकारे दत्तक घेतलं आहे असोसिएशनतर्फे. असोसिएशनचं काम कुठेही थांबलेलं नाही आहे, ते आज तागायत चालू आहे. आणि महिन्याच्या पहिल्या शनिवारी आजही आपले डॉक्टर लोक जातात. अराकितो वृद्धाश्रम आहे मनसरला, आणि त्या मनसरला जाऊन त्यांना पूर्ण 36 लोकांना महिन्याभराची मेडिसिन, ते सर्वांचे केस पेपर तयार आहेत, ते महिन्याभराची मेडिसिन आणि 5 प्रकारच्या जीवन उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या वस्तू कधीही खंड न पडता, इवन कोरोना काळामध्ये सुद्धा तिथं जाऊन आपण ते वैद्यकीय सेवा देतो. आणि हे उपक्रम आपण राबवतो. आणि याशिवाय आमचे कॅम्प दर महिन्याला वगैरे चालू असतात. हरकत नाही, मला वाटते वेळ जास्त न, सरांना उशीर होतो आहे, तर मी थोडंसं आटोपतं घेतो. जय भीम, जय बुद्ध. उपस्थित दोन्ही कार्यकारिणीचे सन्माननीय पदाधिकारी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय गजबे सर आणि सूत्रसंचालन केलं असे चोरमारे सर. मला वाटतं की चोरमारे सरांनी काही जास्तच सांगून दिलं माझ्या बाबतीमध्ये, तर असं काही नाही. प्रत्येकालाच बाबासाहेबांचं कार्य करता येते, फक्त विचार केला पाहिजे. कारण आपलं अस्तित्व नव्हतं, ज्या लोकांना बसण्यासाठी जागा नव्हती, राहायला घर नव्हतं, खायला अन्न नव्हतं,
असा समाज भारतीय संविधानाच्या 75 वर्षामध्ये इतक्या चांगल्या हॉलमध्ये कार्यक्रम घेतो आहे, ही फार एक अभिमानाची गोष्ट. आणि खरं तर मला फार आनंद झाला, कारण की मी भाऊच्या पण 2-3 कार्यक्रमाला मला गेस्ट म्हणून बोलवलं. मेडिकलची पण सगळी टीम आहे, डॉक्टर आंबेडकर तिथली पण संघटना आहे, तिथे पण दरवर्षी जात असतो. पहिल्यांदा या संघटनेच्या कार्यक्रमाला मी आलो, म्हणजे माहीत होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर असोसिएशन आहे, कारण जेव्हा दीक्षाभूमीच्या कार्यक्रमाच्या वेळेला जेव्हा स्टॉल वगैरे लागतात, डॉक्टर साहेब आहेत तेव्हा माहीत आहे, परंतु कशा पद्धतीने कार्य करते हे काही इतकं विस्तृतपणे माहीत नव्हतं. आणि पदग्रहण सोहळा पण संविधानिक पद्धतीने संविधानाच्या निर्मितीच्या दिवशी होत आहे, हे फार एक चांगलं बाब आहे. कारण अनेक संघटनामध्ये मी काम करतो, अनेक संघटनामध्ये पण जातो. मी पण एक महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे, सर्वसंमतीने निवडलेला. मला काही हे नव्हतं. महाराष्ट्र ऑफिसर फोरममध्ये सर्वसंमतीने निवडलेला मी कोषाध्यक्ष आहे. म्हणून अनेक संघटनेमध्ये मी जातो, कार्यरत आहोत. खरं तर मी एक फार अत्यंत चांगलं बघितलं आज, एक म्हणजे या समाजासाठी. कारण की आपल्या समाजामध्ये असं आहे की पदासाठी आणि सन्मानासाठी फार संघर्ष चालतात. त्यातून एका संघटनेचे 2 संघटना होताना मी बघितले आहेत. अनेकांचे जे चांगले संबंध आहेत ते बिघडताना बघितलेले आहेत, फक्त पदासाठी. मला सन्मान मिळाला नाही, मला खुर्ची मिळाली नाही, माझा सत्कार केला नाही, आणि यासाठी अनेक संघटना तुटलेल्या आहेत. कारण बाबासाहेबाच्या नावानं देशामध्ये जवळजवळ 66,000 संघटना आहेत, म्हणजे 1-2 नाही. आणि अशा अनेक संघटनेचे आपण पण अनेक शकले होताना बघितले. बाबासाहेबाची स्वतः निर्माण केलेली संस्था असो की अनेक बाबी असो, की असं अनेक ठिकाणी बघितलं. पण एक महत्त्वाचं या ठिकाणी मला बघायला मिळालं की जुनी कार्यकारिणी जेव्हा पदावरून जाते, ती कार्यकारिणी नव्या कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्याला कधीच नसते. आणि ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे की या ठिकाणी सर्व ज्यांनी या संस्थेला उभं केलं ते सर्व या ठिकाणी पुढच्या पिढीवरती जबाबदारी सोपवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि हीच महत्त्वाची बाब आहे. कारण जर आम्ही पुढच्या पिढीला तयार केलं नाही, स्वतःच सगळ्या गोष्टी करतो म्हटलं तर कार्य करायला भरपूर काही आहे. आणि मला असं वाटतं की खूप लोकांनी याच्यामध्ये सहभाग पण चांगल्या पद्धतीने घेतला पाहिजे. मी मगाशी दुपारी युको बँकचे सगळे प्रोबेशनरी ऑफिसर होते, त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. सगळे नागपूर शहरातले GM आणि त्याच्या खालचे सगळे OBC सगळ्या समाजाचे लोक होते. परंतु खऱ्या अर्थाने जे संविधानिक बाबीनुसार जे काम करायला पाहिजे ते खऱ्या अर्थाने आज एक नागरिक म्हणून आम्ही करत नाही. कारण मी मागच्या अनेक वर्षापासून जेव्हा ग्रामीण भागामध्ये संविधानाच्या विषयी चर्चा करायला जातो, तर परिस्थिती इतकी भयावह आहे की लोकांनी आजपर्यंत संविधान बघितलं सुद्धा नाही, वाचणं फार दूरची गोष्ट आहे. मग या संविधानाच्या निमित्ताने इतका छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये जो जागर होतो आहे, 73 वर्ष झाले या देशामध्ये संविधान लागू. म्हणजे आम्हाला काही नव्हतं, आमचं सगळं काही निर्माण झालेलं आहे. जेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं, आज आमच्याकडे बरंच काही आहे. आणि परंतु त्या संविधानाचा जागर हा सर्वसामान्यापर्यंत नाही. संविधानिक संस्कृती आज समाजामध्ये रुजलेली नाही. आणि संविधानिक संस्कृती रुजली नसल्यामुळे सामाजिक लोकशाहीचं तत्व या देशामध्ये राबवल्या गेलेलं नाही. सामाजिक लोकशाही जर आम्हाला या देशामध्ये अस्तित्वात आणायची असेल तर संवैधानिक संस्कृती ही रुजल्या गेली पाहिजे. ती कशी रुजणार?
खऱ्या अर्थाने संविधानाची माहिती या देशातल्या 140 कोटी लोकांना व्हायला पाहिजे ना, कारण आता 73 वर्ष झाले, पण नाही. मग लोकांना संविधानाची माहितीच नाही, संविधानिक मूल्याची माहिती नाही, संविधानाने जी काही जबाबदारी सोपवली ती माहीत नाही. मग संविधानिक संस्कृती या देशामध्ये कशी निर्माण? इथे या देशामध्ये बाबासाहेबांनी जेव्हा 25 नोव्हेंबर 1949ला सांगितलं की या देशामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने आता स्वतंत्रता मिळणार आहे आणि ज्या वेळेला अनेक राजकीय पक्ष, अनेक गोष्टी नवीन नवीन जातीयतेने बरबटलेले, ज्या संस्कृतीला बाबासाहेब संविधानाच्या माध्यमातून सगळे गाळून आले होते, हे सगळे आता उभे होणार आहे. परंतु हे जरी उभे झाले तरी त्यांनी ज्या संस्कृतीमधून आलेले आहे, ज्या विषमतावादी व्यवस्थेमधून आलेले आहे, त्यांची तत्वप्रणाली ही देशापेक्षा मोठी समजणं म्हणजे लोकशाहीला पुन्हा नष्ट करणं, असं बाबासाहेब म्हणाले. कारण कोणतंही राष्ट्र जर विकसित व्हायचं असेल तर त्या राष्ट्राला त्या देशातील नागरिकांनी राष्ट्र समजणं फार गरजेचं आहे. आणि आज भारतामध्ये आपण बघतोय की राष्ट्र निर्माण करण्याची प्रक्रिया फार दूर गेलेली आहे. प्रत्येक व्यक्ती हा देशाच्या प्रती विचार करेल. जसं बाबासाहेबांनी म्हटलं की माझ्यासाठी देश हा सर्वोच्च प्राधान्य आहे, बाकी काही नाही. माझा समाज काही असो, सगळं मला वाटेल ते दुःख सहन करावं लागलं, परंतु सर्वात महत्त्वाचं आहे मला राष्ट्र. कारण की या राष्ट्रामुळे माझी ओळख आहे, या राष्ट्रामुळे माझं अस्तित्व आहे. आणि जर मला खऱ्या अर्थाने कोणी काही विचारलं तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी काय आहे, तर राष्ट्र हे प्रायोरिटी त्यांनी सांगितलं. आणि म्हणून व्यक्तिपूजेपेक्षा राष्ट्राला बाबासाहेबांनी प्राधान्य दिलं आणि राष्ट्राची जी विचारधारा आहे, राष्ट्राची जी संस्कृती आहे, त्याला सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य दिलं. आता इथे नागरिक म्हणून आमची फार मोठी, मला वाटतं की काही चूक झालेली आहे. आपण शिक्षित वर्गाची तर झालीच आहे आणि शिक्षित वर्गाकडून बाबासाहेबांनी खूप अपेक्षा केल्या होत्या. कारण आरक्षणाने लाभान्वित झालेला आमचा हा सगळा वर्ग आहे. याचे फायदे मग तुम्ही डॉक्टर बनण्यामध्ये झाले, नोकरीमध्ये जाण्यामध्ये झाले, सगळ्या गोष्टी मिळाल्या. भौतिक सोयी सुविधा फार मिळाल्या आहेत. सांगितलं की खायला अन्न नव्हतं, राहायला घर नव्हतं, आज सगळ्यात बिल्डिंग आहे, गाड्या आहे, घोड्या आहे, सगळ्या आहे, कपडे आहे चांगले घालायला. पण बाबासाहेबाचं काम करायला आज इतक्या संघटना पुढे असूनही बाबासाहेबाचं जे राष्ट्र निर्माणाचं कार्य होतं ते का मागे पडलं? अनेक विचार आहेत. माझं स्पष्ट म्हणणं असते की इतके सारे विचारवंत, आता तुम्ही बघता की बरेचसे विद्वान आपल्या समाजामध्ये निर्माण झालेले आहेत, खूप सारे ग्रंथ लिहिलेले आहेत, खूप सारे पुस्तकं लिहिलेले आहेत, खूप सारे जलसे, अनेक कवी, कविता, गायक या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाले. समाजाने खूप प्रगती केलेली आहे. कारण की या 67 वर्षामध्ये जगामध्ये कुठल्याही समाजाची जितकी प्रगती इतक्या कमी काळामध्ये झाली, इतकं जगाच्या इतिहासामध्ये कोणाची झालेली नाही. मग इतकी प्रगती होऊन बाबासाहेबांनी सांगितलेलं जे तत्व आहे, शिकलो आम्ही, संघर्ष पण करायला लागलो. कारण शिक्षणामुळे आमच्यामध्ये म्हणजे विचाराची स्वतंत्रता आली. विचाराची स्वतंत्रता आली म्हणून कोणी कोणाचं मानायला तयार नाही. मला वाटतं जास्त स्वतंत्रता आली. प्रत्येक जणाला वाटतं की मी खूप मोठा, प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे जे ज्ञान आहे ते जगापेक्षा सगळ्यात चांगलं आहे. मी म्हणतो ती पूर्व दिशा. पण चोरमारे सरांनी सांगितली की वज्जीचा संघ, जसं बाबासाहेबांची ही असोसिएशन बनवलं, तुमच्याकडे कितीही ताकद असली पण तुम्ही एकजूट नसले तर त्या ताकदीला काही अर्थ नाही. आणि दुसरं एक बघतोय की मी डिसिप्लिन नावाची वस्तू कदाचित कमी होत चालली. आणि तुम्ही बघा, जगाचे सगळं इतिहास काढून जर बघितलं, ग्रीक लोक होते, सिकंदर, ब्रिटिश होते, फार कमी लोक होते, पण डिसिप्लिन त्यांच्यामध्ये खूप होती. कमी लोक असून डिसिप्लिन असल्यामुळे ते जगावर राज्य गाजवू शकले. आपल्याकडे बौद्धिक ताकद आहे,
काही प्रमाणामध्ये आर्थिक कुवत आहे, परंतु डिसिप्लिनची अजूनही या समाजाला कमतरता आहे. ती जर या समाजामध्ये निर्माण झाली तर मला वाटते की या जगातील, या भारतातील, ज्याला सर्वश्रेष्ठ हजारो वर्षापासून आपण मानतो, त्यांनी आपल्या विद्वत्तेला किंमत दिलेली आहे. आपल्या विद्वत्तेला किंमत दिली आहे म्हणजे आपल्या ज्ञानाला त्यांनी मानलेलं आहे, त्यांनी स्वीकार केलेला आहे. आणि मग स्वीकार केलेला एवढं ज्ञान आपल्याकडे असेल, आपल्याकडे सगळ्या गोष्टी असतील, तर मग आपण जर वैचारिकदृष्ट्या जी सामाजिक लोकशाहीची तत्व संविधानाने दिली आहे, ती जर आयुधं वापरली तर मला वाटतं की समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन होऊ शकतं. त्यासाठी गरज आहे बाहेर निघण्याची. कारण बाबासाहेब जर संपूर्ण आयुष्यभर स्वतःसाठी जगले असते ना, तर कदाचित जगातील फार मोठे श्रीमंत व्यक्ती अंबानी अदानी पण त्यांच्यासमोर नसते. कारण की त्यावेळेला जगातील 4 अर्थशास्त्रातल्या सगळ्यात मोठ्या जास्त डिग्र्या बाबासाहेबांकडे होत्या. म्हणजे ज्या वेळेला समाजाला शिक्षणाची सोय नव्हती, त्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या डिग्र्या बाबासाहेबांजवळ होत्या. म्हणजे अर्थशास्त्राचं किती मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञान, वकिलीचं ज्ञान होतं. बाबासाहेबाला अनेक क्षेत्रातलं ज्ञान होतं. म्हणजे बाबासाहेबांनी जर भाकरीला जर किंमत दिली असती आजच्या परिस्थितीत म्हणतो, आणि स्वाभिमान सोडला असता, तर कदाचित आम्ही या ठिकाणी ताटमानेने बसू शकलो नसतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी भाकरीपेक्षा स्वाभिमानाला जास्त महत्त्व दिलं आणि त्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी संविधानामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. मग या गोष्टी संविधानामध्ये आहेत, तर संविधानिक मूल्य आम्हाला सुशिक्षित लोकांना, शिक्षित लोकांना ही लोकांमध्ये रुजवण्यासाठी बाबासाहेबांनी सूचना केली. कारण की आता आपण प्रिअम्बल्स वाचलं, त्याच्यामध्ये काय म्हटलंय? सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. आम्हाला राजनैतिक इक्वॅलिटी तर मिळाली, पॉलिटिकल डेमोक्रेसी तर आहे आमच्याकडे, कारण 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू आहे या देशामध्ये. प्रत्येकालाच आहे. भाजी विकणारा असेल त्याला एकच वोट. या देशाचे प्रधानमंत्री असतील, राष्ट्रपती असतील, अंबानी असतील, अदानी असतील, जे काही सोकाळ लोक असतील, सगळ्याला एकच वोट. 2 वोट देता येते का कुणाला? अंबानीने म्हटलं की नाही बाबा, भारताला चालवण्यासाठी 2 वर्षाचे पैसे देतो. का ओकेटच आहे? 2 वर्ष चालवण्याचे भारताला मी पैसे देतो, मला 10 वोट लोकसभेच्या इलेक्शनमध्ये करू द्या. पॉसिबल आहे का? नाही देता येत. एखाद्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की नाही, मी भारताला 5 वर्ष भारत चालेल इतकी संपत्ती देतो, मला लोकसभेच्या इलेक्शनमध्ये वोट करू द्या. देता येते का? नाही करता येत. कारण की नागरिकत्व म्हणून, नागरिक म्हणून तुम्हाला जे अधिकार मिळाले ते कोणालाही मिळत नाही. आणि नागरिक म्हणून आपली फार मोठी जबाबदारी आहे. नागरिक म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेला पण अपेक्षा केली होती की नागरिक म्हणून तुमची फार मोठी जबाबदारी आहे. जेव्हा राजकीय यंत्रणा ती जर अपयशी ठरेल, तर नागरिक म्हणून तुमचं काम आहे. कारण की या भारताचं संविधान हे नागरिकांसाठी, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, याच्यापासून सुरुवात झालेली आहे. आणि शेवटी नागरिकांना स्वतःपत आपणच अर्पण केलेले आहे. म्हणजे या देशातील जे काही लोक पुढे जातील, त्या सगळ्या लोकांना पुढं करण्याचं काम आम्ही नागरिक करतो. मग जर त्यांनी काम नाही केलं, तर भारतीय नागरिकांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पण नागरिक म्हणून आम्ही आमची जबाबदारी अजूनही मान्य केलेली नाही. म्हणून संविधानिक संस्कृती ही लोकांपर्यंत पोहोचली. आता हे संविधान काही एका व्यक्तीची जबाबदारी थोडीच आहे, एका समाजाचं थोडीच आहे संविधान. बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, म्हणून काही लोक म्हणतात की एका शूद्राने लिहिलं म्हणून आम्ही त्याला काही थोडा भाव देत नाही. पण हे काही एका शूद्राचीच फायदा झाला का? या भारतामध्ये समानतेचं जे तत्व आलं ते सर्वांनाच लागू आहे. इथे काही एकट्या शेड्यूल कास्टच्या माणसाला, शेड्यूल ट्राईबच्या किंवा ओबीसी किंवा ओपनच्या कॅटेगरीला असं काही आहे का? सर्वांना इक्वल अपॉर्च्युनिटी या देशामध्ये आहे. मग राजकीय जर आम्हाला लोकशाही मिळाली असेल, पॉलिटिकल डेमोक्रेसी मिळाली असेल, तर सोशल डेमोक्रेसी मिळवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहेत. आणि जोपर्यंत
सोशल डेमोक्रेसी या देशामध्ये निर्माण होत नाही. सोशल डेमोक्रेसी काय? की समता, न्याय, बंधुता यावर आधारित असलेली समाजाची समाजरचना. म्हणजे आज या देशामध्ये समता आहे का? पॉलिटिकल इक्वॅलिटी बी थोडीशी कमीच दिसते. अनेक ठिकाणी जातो तर तिथे पण कोणीतरी वेगळेच दिसतात. सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व नाही. समता अजूनही येण्यासाठी वेळ आहे. न्याय सगळ्यांना सारखा मिळतो का? अजूनही विचारार्थ प्रश्न आहे. कारण श्रीमंतांना वेगळा न्याय, जरी न्यायाचं तत्व या देशामध्ये आहे तरी फरक आहे. बंधुभाव अजूनही निर्माण झालेला नाही. तो म्हणतो तो या जातीचा आहे, माझ्या जवळ नाही आला पाहिजे, हा धर्माचा आहे, हा माझा नाही. अरे पण नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी ना, तोही नागरिक आहे ना. देशाचे प्रधानमंत्री असो तोही नागरिक आहे, राष्ट्रपती नागरिक आहे, प्रेसवाला नागरिक आहे, न्यायाधीश नागरिक आहे. मग नागरिक ही आयडेंटिटी आम्ही का शो करत नाही या देशामध्ये? का? त्याच्यामुळे सगळं डिस्क्रिमिनेशन सुरू आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने संविधानिक मूल्य अजून लोकांपर्यंत पोहोचली नाही. जोपर्यंत सामाजिक लोकशाही या देशामध्ये येत नाही तोपर्यंत देश प्रगती करू शकत नाही. आणि सामाजिक लोकशाही या देशामध्ये प्रस्थापित जेव्हा होईल तेव्हा आर्थिक लोकशाही सुद्धा या देशामध्ये नांदेल. आणि आर्थिक लोकशाही पण कुठं आहे? काही लोक 2-4 मोठावर बदणारे रोजचे नावं ऐकता तुम्ही, ते कुठेतरी चालले आहेत. आणि इकडे बघतोय की तोही एक नागरिकच आहे ना, जो खूप वाढतो आहे तोही नागरिकच आहे. आणि रोज उपाशी राहतो 10 कोटी लोक, ते पण या देशाचे नागरिक आहेत. म्हणजे आर्थिक इक्वॅलिटी नाही आहे या देशामध्ये. म्हणून अजूनही या देशामध्ये सामाजिक लोकशाही आणि आर्थिक लोकशाही येण्यासाठी वेळ लागणार. आणि जर आम्ही खऱ्या अर्थाने या संविधानाला प्रत्येकांपर्यंत घेऊन गेलो, मला वाटतं की हे अगोदरच व्हायला पाहिजे होतं, पण हळूहळू प्रोसेस सुरू आहे. पण अजूनही संविधानिक तत्व लोकांपर्यंत पोहोचणे. आज गावातल्या लोकांना माहीतच नाही की संविधानाची पुस्तक नाही बघितली, संविधान काय आहे ऐकलंही ना. अशी पण परिस्थिती, हे रिअल सांगतो मी, म्हणजे असं काही माझ्या मनाचं काही सांगत नाही. मी बघितलं आहे, प्रॅक्टिकल लोकांना विचार. म्हणजे ज्यांना आजपर्यंत संविधानच समजलं नाही, ज्यांनी आजपर्यंत संविधानच बघितलं नाही, संविधानिक मूल्य समजले नाही, संविधानिक संस्कृती समजली नाही, ज्याला संविधानाचे अधिकार समजले नाही, संविधानाचे कर्तव्य समजले नाही, आणि म्हणतात की संविधान वाचव, आहे की नाही? अरे संविधानच माहीत नाही तर संविधान वाचवण्याची तर फार दूरची गोष्ट आहे. मग हे समजून देण्याची कोणाची जबाबदारी? बाबासाहेबांनी कोणावर सोपवली? आमच्या शिक्षित वर्गावर सोपवली. ज्या बाबासाहेबांच्या नावावर आपण ऑर्गनायझेशन बनवतो त्या सगळ्या ऑर्गनायझेशनवर सोपवली. मग हा उपक्रम आपण हाती घेतला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण काहीतरी एक वार्षिक कार्यक्रम हाती घेत नाही, मला तर वाटतं आंबेडकरी संघटनांनी संविधानाचं मूल्य, संविधानिक तत्त्वज्ञान सगळं लोकांना समजावून देण्यासाठी हा एकच उपक्रम जरी पूर्ण भारतभर घेतला तर मला वाटतं की 10 वर्षामध्ये खूप काही या देशामध्ये परिवर्तन होऊ शकतं. सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आपल्या संघटना भांडणं करण्यामध्ये जास्त हे एक दुःख आहे. खूप मोठ्या संघटना आहेत, ताकद खूप आहे, एनर्जी पण खूप आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ती एनर्जी जर चांगल्या कामासाठी जर वापरली तर मला वाटते की निश्चितच हा आंबेडकरी समाज हा एक भारताला पुढे नेऊ शकतो, दिशा देऊ शकतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने संघटन म्हणून जेव्हा काम करतो, मी सांगितलं की संघटन म्हणून काम करतो, जबाबदारी फार मोठी असते. अनेकांना सांभाळून घ्यावं लागतं, अनेक नवीन काहीतरी धोरणं ठरवावं लागतात, अनेक जबाबदाऱ्या फार मोठ्या स्वीकारावं लागतात. त्यासाठी वेळ, पैसा सगळं काही देण्याची तयारी असते. आज त्याचं उदाहरण दिसलं मला डॉक्टर गंभीर साहेब, की तिकडे इंजेक्शन आहेच, कॅनोला हाताला लागली आहे, परंतु तरी इकडे आलं. म्हणजे तळमळ आहे, कारण सामाजिक चळवळीमध्ये काम करतात म्हणून त्यांना जास्त तळमळ. तर हे सामाजिक विचाराचे लोक तयार झाले पाहिजे जास्तीत जास्त, स्वार्थी नाही. कारण की ज्या वेळेला आम्ही बघतो, मी फार जवळून बघतो अनेक लोकांना, की
बाबासाहेबांची चळवळ ज्या वेळेला सुरू होती त्यावेळी लोक एकाच डायरेक्शनने काम करत होते की आम्हाला समाजामध्ये परिवर्तन करा. आज बाबासाहेबांची चळवळ सगळं काही आमच्याकडे आहे, परंतु डायव्हर्शन बदललेले आहे. म्हणजे लोकांचे फोकस इंडिव्हिज्युअलवर जास्त दिसतात. म्हणजे इंडिव्हिज्युअल कितीही वाढलं तरी समाजाचा त्याच्याने जास्त काही फायदा होत नाही. मी बघितलं, जेव्हा तुम्ही सामुदायिक कमी जरी काम केलं तरी त्याचा फायदा निश्चितच समाजाला होतो. म्हणून संघटन फार महत्त्वाचं आहे. आणि संघटनमध्ये राहून सामूहिकपणे जर निर्णय घेतले तर ते संघटन फार दिवस टिकते. म्हणजे एकमेकांचे विचार वज्जीच्या संघाप्रमाणे, एकमेकांचे विचार, ज्येष्ठांचा आदर, त्या चांगल्या गोष्टी आहेत संघाला वाढीसाठी, संघटनेला वाढीसाठी त्या केल्या पाहिजे, तरच हे संघटन जास्त दिवस टिकते. नाही तर मग खूप संघटन आपण बघितलं आहे, आपल्या समाजाने बघितलं आहे, स्वार्थासाठी काहींनी तोडले, पदासाठी काहींनी तोडले, काहींनी माझा अपमान झाला, मान झाला म्हणून तोडले आहे. का बाबासाहेबाचा अपमान नाही झाला का? बाबासाहेब तर शाळेत जातो तेव्हाच अपमान सुरू झाला. आम्हाला तर होत नाही, कमीत कमी चांगल्या शाळेत शिकतो आम्ही, बरोबर आहे ना. पहिल्या वर्गात गेले अपमान झाला, शाळेतच नाही बसू दिलं. पाणी प्यायला नळावर गेले, पाणीच पिऊ दिलं नाही, वरून पाणी प्या. भाकरी खायच्या आहे तिकडे जाऊन बस, केस कापायचे आहे ते घरून कापून घे, मोटारीन जायचं आहे नाही जायचं, पायी चाल. आणि एवढं झाल्यावर अजून वकील झाल्यावर त्याला न्यायालयात नाही येऊ दिलं, बाहेर झाडाखाली बसले. नोकरी लागली बडोद्यामध्ये तर फाईल तिकडे असं फेकून दिल्या, घर राहिला नाही. म्हणजे बाबासाहेबाचा तर लहानपणापासून पदोपदी अपमान झाला. म्हणून बाबासाहेबांनी काही सामाजिक चळवळीचं काम करणं सोडलं का? महात्मा फुलेंनी सोडलं का? महात्मा फुलेंना घरातून काढून दिलं, त्यांच्या बायकोवर चिखल दगड माती फेकले, मारायला काय आले. म्हणजे त्यांनी काय सामाजिक काम सोडलं का? जर त्यांनी सोडलं असतं तर कदाचित आम्हाला हे जीवन मिळालं नसतं. म्हणून मान अपमानाच्या पुढे जाऊन काम करायला पाहिजे ना बाबासाहेबाचं. हा तुम्हाला मान पण मिळाला आहे, बाबासाहेबांमुळेच मिळालं आहे, जीवन मिळालं आहे. नाही तर कुठे आमची अवस्था होती. मग आम्हाला बाबासाहेबाचं जर कार्य करायचं आहे त्याला मान अपमानाची काही गरज नाही. काम करत राहणं बस गरजेचं आहे. त्यासाठी काही पदाची गरज नाही, कुठली काही गरज नाही. काम करत जा. ज्या माणसामुळे आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा म्हणजे अधिकार मिळाला. माणूस कुठं होतो आपण? माणूस म्हणून ज्या माणसांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला, त्यासाठी त्यांनी सगळा संसार, त्याचे मुलं, बायको, घर दार सगळ्यावर विरंजन घातलं. आणि त्याच्या त्यागाला मग आम्ही फार ऐशोआरामामध्ये जगतो. हा समाज आता बाबासाहेबांच्या विचाराकडून ऐशोआरामाकडे जास्त वळताना दिसतो आहे. हे फार दुःख वाटते. छोट्या घराचं मोठं घर कसं होणार, छोटी गाडी आहे मोठी कशी होणार, मुलगा कसा होणार, काय होणार. बाबासाहेबांनी तो विचार केला असता तर आमची अवस्था काय असते. पण कार्य करताना मान अपमानाच्या पुढे जाऊन काम करत असाल तर ज्या संघटनेमध्ये आहात तुम्ही काम करू शकता, अन्यथा करू शकत. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज हे मला एक चांगलं या ठिकाणी दिसलं की ऑर्गनायझेशन आहे जिथे काही किंतु परंतु नाही दिसत आहे. आणि म्हणून मला संघटनेला सांगावंसं वाटते की हे संविधानिक मूल्य रुजवायचे असतील तर आपल्या घरापासून रुजवा. सगळ्यांनी डॉक्टरनी ठरवून टाका की मी माझ्या घरापासून संविधानिक मूल्य रुजवलं. माझ्या मुलाला संविधानाचं काय महत्त्व ते सांगणार, माझ्या भावाला सांगणार, बहिणीला सांगणार, सगळ्याला सांगणार. जेव्हा एक घर तयार होईल, असे अनेक घरं तयार होतील, एक वस्ती तयार होईल, एक वार्ड तयार होईल, एक शहर तयार होईल, जिल्हा तयार होईल, राज्य तयार होईल, तर देश संविधानिक मूल्यामध्ये सगळंच तयार होईल. घरापासून सुरुवात. देश काय वेगळा थोडी बनतो, कुटुंब त्या देशामध्येच आहे. आणि हे जर झालं आणि सामाजिक लोकशाहीची तत्त्व या देशामध्ये रुजली तर मला वाटते की देश प्रगती करायला फार काही जास्त वेळ लागणार नाही. आणि आपण एक जपानचं उदाहरण घेतलं, देश राष्ट्र म्हणून काम करतात. तिथे काही कुठला जाती, धर्म, पंथ, लहान मोठा छोटा नाही. म्हणून तो देश बघा, एवढा छोटासा महाराष्ट्रापेक्षा कमी छोटा देश, 2 महायुद्ध त्या देशाने झेलले, संपूर्ण देश बेचिराग झाला,
तर पण इतक्या कमी कालावधीमध्ये वर्ल्ड बँकमध्ये त्यांचा सगळ्यात मोठा हिस्सा, एशियन बँकमध्ये सगळ्यात जास्त त्यांचा हिस्सा, इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंडमध्ये त्यांचा सगळ्यात जास्त हिस्सा, अमेरिकेसारख्या देशाला कर्ज जपान देतोय, एवढा छोटासा देश. बघा किती राष्ट्रीय भावना त्यांच्यामध्ये आहे. आणि ती येण्यासाठी सामाजिक लोकशाही नांदणं फार गरजेचं आहे. जर सामाजिक लोकशाही जर यशस्वी झाली तरच देश प्रगती करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. मला वाटतं की मला थोडं जायचं आहे, तर कारण की आता सकाळपासून 7-8 कार्यक्रम झाले. एक कार्यक्रम आठवून पुन्हा गोंदियाला जायचं आहे कार्यक्रमाला. तर मला वाटतं की निश्चितच या संघटनेमध्ये कार्यक्रमानिमित्त आल्यामुळे मला फार बरं वाटलं. निश्चितच मी आपल्यासोबत नेहमीसाठी आहे आणि एक चांगलं कार्य करावं नवीन कार्यकारिणीने, त्या कार्यकारिणीला मी शुभेच्छा देतो. आणि समानतेचं तत्त्व, संविधानिक तत्त्व पाळल्या गेलेलं आहे. स्त्रिया याच्यामध्ये आहेत, नाही तर काय असतं की बऱ्याचशा संघटनेमध्ये पदं जे असतात ते स्त्रियाला काही देत नाही. आणि एक वेगळी विंग बनवली आहे आणि त्यामुळे महिलांचा सहभाग, महिलांना प्रतिनिधित्व देणं हे बाबासाहेबांनीच आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून त्याचा सन्मान करून आपण ते पण एक विंग सोबत ठेवलेली आहे. तर निश्चितच एक चांगला समन्वय आपल्यामार्फत साधण्यात आलेला आहे. मी आपल्या कार्यकारिणीला आणि आपल्या संघटनेला एकदा फार अत्यंत मनाने शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध आणि उपस्थित डॉक्टर विजय गजबे सर अध्यक्ष, रिशिमा क्रिटिकल केअर आणि सदावार आपले अध्यक्ष आणि नुकतेच आपल्याला आता भाषण देणारे इमानदार व्यक्तित्वाचे धनी गायकवाड सर हे आपल्या कार्यक्रमाला लाभले. थोडा वेळ का होईना परंतु आले आपल्या प्रोग्रामला आणि आपली इमानदारी कायम राखली त्यांनी. मंचावर विराजमान रामटेके सर, पुराणी PST डॉक्टर कोसे सर, प्रेसिडेंट सर काय गेले कोसे सर, अच्छा, सचिव मेश्राम सर, ट्रेझरर डॉक्टर डोंगरे सर आणि नवीन कार्यकारिणी रचना रामटेके सचिव आणि गौतमभाई सर हे कोषाध्यक्ष, तसेच उपस्थित यूथ फोरमची कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी
या सर्वांचा आज पदाग्रहण समारंभ आहे. मी आपला सर्वांचा ऋणी आहे की आपण सर्वांनी आणि अध्यक्ष कोसे सरांनी विशेष माझ्यावर जो विश्वास दाखवला तो पूर्ण करण्याचा मी नियमाने प्रयत्न करील अशी आपल्याला आश्वासन देतो. याच मंचावर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर असोसिएशन गेट टुगेदरच्या प्रोग्राममध्ये कोसे सरांनी सर्वात प्रथम मला बोलण्याची संधी दिली होती. चोरमारे सर वगैरे आहे त्याच्यामध्ये होते सूत्रसंचालन करणारे. त्यावेळेस फक्त 2 शब्द बोलायला लावले होते सरांनी आणि त्या टाळा आजही माझ्या कानात गुंजत आहे. त्याच्यानंतर सरांनी जो मला प्रतिसाद दिला त्याच्या आधारे मला मोठमोठी पदं निमामध्ये ट्रेझरर आणि भरपूर ठिकाणी काम करायला मिळालं आणि प्रोत्साहन मिळालं, चालना मिळाली. हे छोटे मंच आहे की ज्याच्यावरून मला कधी बोलता येत नव्हतं. माझे क्लासमेट असं आहे इथे, त्यांना माहीत आहे की माईक समोर आल्यानंतर अच्छे की खटिया खड़ी हो जाती. मैं भी उनमें से एक था. बोलना क्या है किसी को मालूम ही नहीं था कभी, लेकिन ये सब आप सब लोगों की वजह से बोलना तो आया. लेकिन अभी माइक ना दो तो ऐसे लगता कि कुछ गड़बड़ हो गया मेरे हाथ से. तो संयोग है कि कोसे सर ने एकदम अध्यक्ष ही बना दिया. दिल से आभार मानता हूँ सबका और मैं भी अच्छे से काम करते रहूँगा. सामाजिक जीवनात आणि राजकीय जीवनात किंवा नेहमी काम करताना तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं आहे, सब्ब पापस्य अकरणम, कुशलस्य उपसंपदा, सचित परियोदपनम. या 3 मार्गाचा अवलंब करणं आहे आपल्याला. सब्ब पापस्य अकरम म्हणजे किसी भी प्रकार का पाप नहीं करना, कुशलतापूर्वक अपना जीवन यापन करना और सचित्त परियोदपनम यानी अपनी चित्त की परिशुद्धि बार बार करते रहना. यही बुद्ध की शिक्षा है और इस शिक्षा के माध्यम से हम सबको आगे बढ़ना है. मैं भी मेरी पीएचडी और बाकी सब लोगों से चाहूँगा कि कुछ दिन तक कम खाए, कम पिए, कम सोए. कम खाने पीने से और कम सोने से कोई नहीं मरा, लेकिन ज़्यादा खाने पीने से और सोने से कहीं जागे ही नहीं. डॉक्टर BR अम्बेडकर इनके विचारों को अपनाकर कई लोगों ने अपनी उन्नति कर ली है. उनमें से डॉक्टर कोसे सर, उनके बच्चे भी मेडिकल में हैं, मेशराम सर वो भी MBBS हो गई है, डोंगरे सर इनके भी है. उसमें मैं भी कम नहीं हूँ, मेरी भी बच्ची एम्स में MBBS कर रही है. ऐसी प्रगति सब लोगों ने उन्नति कर ली है विचारों को अपनाकर. ऐसे ही विचार सब ने अपनाए और संगठित रहे तो आज दिखता है कि मेरे सरी का सामान्य आदमी भी अध्यक्ष पर जा सकता है, जिसको कुछ बोलना भी नहीं आता है. ये सब तो करते हैं, अपने अपने बच्चों को तो कोई भी पढ़ा लिखा के बड़ा करता है और करना भी चाहिए. जब ऐसे बच्चे बाप से बड़े होते हैं और अच्छे पदों पे जाते हैं, माँ बाप को सीना तो 56 इंच से 2 इंच ज़्यादा ही फैलता है. ऐसे मुझे लगता है. कोसे मैडम भी बैठे हैं, उनको भी मालूम होगा, मेशराम मैडम भी है, उनको अनुभव है इन बातों का कि हमेशा अब सभी के बच्चे ऐसे ही बने रहे. और ये एक साथ जब रहते हैं तो ये बहुत ज़्यादा अच्छा संभव है. ये उदाहरण अभी देखने में मिला है. तो आप सब लोग एकजुट होकर काम करें, यही मेरी आपसे प्रार्थना है. बोलना तो बहुत कुछ था लेकिन ज़्यादा बोलना नहीं हो रहा. लेकिन ऐसी एक कहानी फिर भी बता देता हूँ. हमारे साइंस की टीचर ने कहानी सुनाई थी. अच्छा ठीक, सुना देते. जैसे कोशिश सर ने सबको बड़ा किए,
बढ़ो बढ़ो, तुम भी कर सकते हो, करो करो, गाना बोलो, जो करना है वो करो, कर सकते हो आप। तो टीचर ने बताया, एक कहानी है अच्छी। शहर में घोड़ों की रेस लगती है, पूरे गांव वालों को बता दिया जाता है कि हर गांव में से एक एक घोड़ा भेजता है रेस के लिए। रेस का मैदान तैयार हो जाता है, सब गांव वाले अपना अपना यहाँ का अच्छा अच्छा घोड़ा उस रेस में भेजते हैं। लेकिन एक जगह ऐसा प्रॉब्लम आता कि उनके यहाँ घोड़े ही नहीं रहते, फिर क्या करना। तो सरपंच बड़े रहते, उनकी समझ में आता है, एक आधा गधा रहता है, धष्ट पुष्ट गधा पकड़ो, उसको राइस में दे दो। उसको पकड़ लेते, गधे को बोलते तू कर सकता है, तू कर सकता है, करो। गधे को भी लगता है हाँ मैं कर सकता हूँ, मैं जाऊँगा, गांव की इज्जत के लिए रेस में जाऊँगा। ठीक है, उसको तैयार कर लेते, रेस के मैदान में लेके जाते हैं। रेस में आजू बाजू में जब लाइन में खड़े हो जाते हैं, ये बाजू देखता है ये बहुत अरबी घोड़ा, ये बाजू देखता है चेतक घोड़ा, बीच में ये तो डर जाता है। लेकिन सिर्फ विसल बजने की टाइम रहती, जब विसल बजने के सिर्फ 2 सेकंड पहले गांव का सरपंच आधा किलो मिर्ची पाउडर गधे की पूंछ उठा के डाल देता है। रिजल्ट, रेस का रिजल्ट ऐसा है कि आज तक वो घोड़ा गधा रुका ही नहीं, सभी घोड़ों को हराते गया। इसमें कोई सामान्यता होगी तो जोड़ो मत किसी को। तो ऐसा संगठन में अच्छा मौका मिला आपको हंसने का। संगठन में काम करते वक्त अनेक समस्याएं आती है। मैं ये चाहूँगा कि जिन सदस्य के पास समय है वो अपना समय संगठन को दे, जिनके पास पावर है, बल है, वो अपना बल संगठन को दे, और जिनके पास पैसा है वो आर्थिक मदद करे और संगठन को मजबूत करे। यही मेरी आपसे विनंती है। बस इसी में मैं आपके 2 शब्द सुना के चुप बैठ जाता हूँ, बाकी दिन फिर और देखेंगे। धन्यवाद। जय भीम। तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, इनकी प्रतिमा को नमन करती हूँ। आज के इस प्रोग्राम के अध्यक्ष डॉक्टर गजवे सर, विशेष अतिथि गायकवाड़ सर, प्रमुख अतिथि रामडेके सर, हमारी एकदम सशक्त कंधे जिन्होंने अभी अभी अपना भार जो है ये दूसरे लोगों को सौंपा है, और डॉक्टर कोसी सर, डॉक्टर मेशराम सर, डॉक्टर कुलदीप डोंगरे सर, और नए हमारे अध्यक्ष डॉक्टर गंभीर सर, हमारे नए कोषाध्यक्ष डॉक्टर गौतम सर, और हमारी वुमेंस फोरम, पुरानी वुमेन फोरम और नई वुमेन फोरम, पुराने युवा कार्यकर्ते जो अभी भी युवा है, और नए युवा कार्यकर्ते जो उनके साथ में कंधे से कंधा मिला के फिर से काम करने वाले हैं। सही है? इन सभी लोगों को मैं धन्यवाद देती हूँ, और आप सभी लोगों ने जो विश्वास मुझ पे दिखाया है उसके लिए मैं आप सभी लोगों का धन्यवाद देती हूँ। कि जैसे चोरमारे सर ने कहा है कि यह जो पद ग्रहण का जो ये समारंभ हुआ है, इसमें जो पदों की नियुक्ति या पदों का चयन जो हुआ है, यह सच में संवैधानिक पद्धति से चयन हुआ है। और चाहे कोई तैयार हो न हो, लेकिन जिसमें भी क्षमता दिखाई दी उनकी तरफ ये काम सौंपने की जिम्मेदारी जो है, ये जो हमारे इन मजबूत कंधों ने जो ली है और उसके हिसाब से जो चयन हुआ है, उस चयन के लिए मैं आपका बहुत बहुत शुक्रगुजार हूँ। दिल से धन्यवाद देती हूँ कि आपने मुझे इस पद के लिए उपयुक्त समझा या योग्य समझा। और मैं आप सभी लोगों को यह विश्वास दिलाती हूँ कि आने वाले समय में यह कार्यकारिणी जो है, यह हम साबित करेंगे कि सच में आपके अनुरूप, जैसा आप लोगों ने सोचा है उसके अनुरूप हम काम करें, और आप सभी लोगों का सहयोग हमें प्राप्त होगा। सभागृह में उपस्थित सभी लोगों को भी मैं
की भी मैं शुभकामना चाहूँगी कि आप सभी लोगों का सहयोग दिए बगैर हम इस कार्यकारिणी के काम को आगे नहीं बढ़ा सकते हैं, या इस संगठन के कार्य को आगे नहीं बढ़ा सकते हैं, क्योंकि संगठन किसी एक का नहीं होता है, तो ये आप लोगों का होता है। और जब तक आप लोगों का सहयोग हमें मिलता रहेगा, हम अवश्य ही अच्छा काम करेंगे। आप सभी लोगों के सहयोग की हमें आवश्यकता रहेगी। 2010 में, बहुत शॉर्ट में लेती हूँ, पहले ही इंस्ट्रक्शन आए हैं कि एकदम संक्षिप्त में बोलना है। 2010 में जब पहली बार संगठन की स्थापना हुई, मैं 2005 तक प्रैक्टिशनर थी। BMS होने के बाद, PG होने के बाद में मेरी अपनी भी प्रैक्टिस थी और मैं सभी लोगों के जैसे एक प्रैक्टिशनर रही हूँ। और 2005 के बाद में मैंने कॉलेज ज्वाइन किया, और कॉलेज में हमारा, जब हम लोग पढ़ते थे तब भी डॉक्टर BR अम्बेडकर मेडिकोस एसोसिएशन हुआ करता था, और हम लोग उसमें सभी लोग, चाहे वो गवर्नमेंट कॉलेज हो, चाहे वो श्री आयुर्वेद हो, चाहे वो भाऊसाहेब मुड़क हो, भाऊसाहेब मुड़क में शायद थोड़े कम प्रमाण में है, लेकिन श्री और गवर्नमेंट आयुर्वेद कॉलेज में यह संगठन बहुत अच्छी तरह से कार्य करता था। और हमारे सभी जूनियर्स, सीनियर्स, टीचर सब लोग मिलके उसमें हम काम करते थे। और उसमें महत्व का जो एक प्रोग्राम होता था, दीक्षा भूमि का, वहाँ पे सब लोगों की मुलाकात होती थी। धीरे धीरे लोग बदलते गए, हमारे पुराने टीचर्स जो है वो रिटायर होते चले गए, नए नए विद्यार्थी आए, नए नए टीचर्स आए। तो जो पुराने लोग उस कॉलेज से निकले थे, बड़ा मुश्किल होता था कि अब अपना समझ के हम जिस जगह पे जाते हैं वहाँ पे अपने लोग हमें दिखाई नहीं देते हैं, और बहुत ही अपरिचित सा लगता है। और फिर हमें तो ये काम करने की प्रेरणा जो है, ये हमारे पुराने टीचर्स ने हमें यह प्रेरणा दी थी कि अपने को काम करना है, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों पे चलना है। और इस तरह से सब लोगों ने मिलके, मैं जबकि एकेडमिक्स में गई थी लेकिन फिर भी मैं विचारों से और बेसिकली एक प्रैक्टिशनर ही थी, क्योंकि सब लोगों के साथ, मेरे सारे सीनियर्स और जूनियर्स के साथ मैं काम करती थी। और तब जैसे कोसी सर ने, संजीव सर ने बताया है, इस तरह से इस संगठन की स्थापना हुई कि वहाँ से निकलने के बाद बच्चे किस चीज़ को अपना समझ के सामने आए। आज भी हमारे यहाँ पे विद्यार्थी भी है, जो विद्यार्थी अभी प्रैक्टिशनर हो चुके हैं, कुछ विद्यार्थी हैं जो अभी इंटर्नशिप में चल रहे हैं। और तो ये सभी के सामने ये सवाल आता था कि हम यहाँ से निकलने के बाद में, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मेडिकोस एसोसिएशन से बाहर आने के बाद में हम किसके साथ जुड़े। हमें भी तो अपने लोग चाहिए हैं। 2-4 साल के बाद में सब अपरिचित सा होने लगता है। तो ऐसे समय में एक बड़ी संगठन आप लोगों के लिए है, जिस तरह से ये सीनियर्स के लिए है उसी तरह से ये विद्यार्थियों के लिए भी है। और आने वाले समय में हम चाहेंगे कि हमारे विद्यार्थी भी इसके साथ में शुरुआत से जुड़ते चले जाएं और उसी हिसाब से सारे काम हो। और इसके सभी चीज़ों के लिए आप सभी लोगों का सहयोग जो है यह बहुत आवश्यक है। एक संगठन को संगठन के जैसे काम करने के लिए कोई भी पदाधिकारी, कोई एक अकेला पदाधिकारी कुछ नहीं कर सकता है। तो आप सभी लोगों का सहयोग चाहिए। बस इतने 2 शब्द बोल के मैं मेरा वक्तव्य यहाँ पे रोकती हूँ। धन्यवाद। मंचावर उपस्थित असलेले सगळे अतिथीगण आणि या कार्यक्रमासाठी हजर सर्व मान्यवर, सगळ्यांना सप्रेम जय भीम। काही दिवसांपूर्वी मला कोशे सरांचा फोन आला आणि त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांनी मला या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली आणि तुम्ही कराल का असं विचारलं। 2-3 दिवसा अगोदर कार्यक्रमाची सगळी रूपरेषा मांडताना मीटिंगमध्ये त्यांनी मला बोलावलं आणि मी इथे या कार्यक्रमात सहभागी करण्याची त्यांनी विनंती केली। मी सरांना परत हे बोलतो की त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली, त्याकरिता मी आपले आभार मानतो। कारण अपॉर्च्युनिटीज आर नेवर गिवन, अपॉर्च्युनिटीज आर ऑलवेज टेकन। मगाशी आपलं मनोगत व्यक्त करताना कोशे सर बोललेत की मला इथे थांबायचं नाही आहे, जरी हा भार मी नवीन कार्यकारिणीला देतो आहे तरी आपल्याला थांबायचं नाही आहे। आणि बरेच डॉक्टर्सना आपली ही संस्था डॉक्टर BR आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशन या संस्थेबद्दल बरेच डॉक्टर्स लोकांना माहिती नाही आहे। तर मी सर माझ्याकडनं एक छोटासा प्रयत्न करील। माझी जी टीम आहे, आमचं जे काही 3-4 डिस्ट्रिक्टमध्ये ऑपरेशन्स आहेत
तर जिथे जिथे होऊ शकेल तिथे तिथे आपल्या असोसिएशनबद्दल कम्युनिकेट करण्याचा मी प्रयत्न करेन. आणि जर आपली मेंबर्सची संख्या वाढवण्याकरता दुसऱ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये पण काही कार्यक्रम जर असे करायचे असतील तर मी माझ्या शक्तीनुसार प्रत्येकदा आपलं सहयोग करण्याचा प्रयत्न करेन. असे म्हणून मी माझे 2 शब्द कंप्लीट करतो आणि नवीन अध्यक्ष डॉक्टर विनोद गंभीर सर यांचे परत मी एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. जय भीम. डॉक्टर बी आर आंबेडकर असोसिएशनचे मावळते अध्यक्ष माननीय डॉक्टर कोसे साहेब, सचिव माननीय संजीव मेश्राम साहेब, कोषाध्यक्ष डॉक्टर डोंगरे साहेब, इतर पदाधिकारी तसेच नवीन कार्यकारिणीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर गंभीर साहेब, सचिव डॉक्टर रचना रामटेके मॅडम, कोषाध्यक्ष डॉक्टर गौतम भैसारे साहेब व इतर पदाधिकारी तसेच वुमन फोरम्सचे पदाधिकारी जे आधीचे आहे आणि आता नवीन नियुक्त झालेले आहे. आणि मित्रांनो, आता या संस्थेला जवळपास 12-13 वर्ष झालेले आहे. मी बघत आहे, आधीपासून मी या संस्थेला जोडलेलं आहे. आता तुम्ही जे सगळे लोक सोबत आणि संघटित झालेले आहे, एकजुटीने काम करत आहे, ते खूपच म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे, एक अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे ते तर महामानव होते, ते त्यांच्या उपमा आपण त्यांना एक जर सूर्याची उपमा दिली तर त्यांच्यासमोर आपण एक असे तारे आहे. तर त्यांच्यापासून आपल्याला एक प्रकाश किंवा आपल्याला चेतना किंवा ऊर्जा मिळत आहे. तर तसेच आपण ही चेतना अशी जागृत ठेवावी. आणि नवीन कार्यकारिणीला माझ्या शुभेच्छा देतो. आता तसाही वेळ झालेला आहे, तर मग पुढचे असा प्रसंग येईलच तेव्हा मी बोलेल. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय गजबे सर, संचालक रिशिमा क्रिटिकल केअर हॉस्पिटल, तसेच आजचे विशेष अतिथी डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड सर, विभागीय उपायुक्त सामाजिक न्याय विभाग, तसेच प्रमुख पाहुणे आयुष्यमान प्रवीण रामटेके सर, तसेच आपण सगळ्या मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मी डॉक्टर गौतम भैसारे, डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशनतर्फे आपल्या सर्वांचे विशेष आभार व्यक्त करत आहोत.